आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधून ही थेट बातमी आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता शहरात सध्या धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तर मुलाकडूनच बापाची डोक्यामध्ये फरशी घालून हत्या करण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाची घटना आपण बघतोय। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचं राग मनात होता आणि त्या रागातूनच त्यानं आपल्या वडिलांचीच हत्या केलेली आहे। उत्तम खैरे यांची त्यांच्या मुलानंच डोक्यात फरशी घालून हत्या केल्याची घटना घडली आहे। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पोलिसांनी आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस करतात। बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात आणि सुरुवातीची महत्त्वाची बातमी आहे मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांसंदर्भातली आणि त्यांनी केलेल्या मराठी सक्तीवरून सध्या जोरदार वाद सुरू झालाय आणि यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणं चुकीचं नाहीये, पण ज्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मराठी येत नाही त्यांना सरकारकडून मराठी भाषा शिकवली जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। देखिए, पहली बात तो ये है कि मुंबई हो, महाराष्ट्र हो, यहाँ पर मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है। लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो। जो हमारे यहाँ पर ऑटो चालक है या जो टैक्सी चालक है, इनमें से जिनको मराठी नहीं आता उनको हम मराठी सिखाएंगे, क्योंकि देश में जोर ज़बरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। इसलिए उनको हम निश्चित रूप से मराठी सिखाएंगे और किसी के ऊपर हम अन्याय नहीं होने देंगे। यानंतर मनसेची भूमिका बघूया। उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंद करणार तर खळखट्याक होणार असा थेट इशारा मनसेनं शिवसेनेला दिलेला आहे। मनसेचं हे शिवसेनेला थेट आव्हान आहे, कारण एका बाजूला शिवसेनेच्याच मंत्र्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर दुसऱ्याच शिवसेनेच्या नेत्यांना घेतलेली भूमिका, यामुळे मनसेनं आता शिवसेनेला खळखट्याकचा थेट इशारा दिलेला आहे। ठाण्यामध्ये या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करण्यात आलेली आणि बंद करून मराठी जनतेला वेठीस धरू नका, हे कदापि सहन केलं जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून दिलाय। मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत डोंबे यांनी बॅनरबाजी करत खळखट्याकचा इशारा दिलेला आहे। तर धाराशिवमध्ये रस्त्याच्या कामावरून भाजप आणि शिवसेना उबाठामध्ये जुंपलेली आहे। वर्षानुवर्ष वाहतुकीसाठी खुला असलेला पंचायत समिती ते समता नगरमधला रस्त्याच्या संदर्भातला हा सगळा वाद आहे। रस्त्याच्या कामावरून भाजप आणि शिवसेना उबाठामध्ये थेट आता जुंपलेली आहे। पंचायत समितीमधील रस्ता जिल्हा परिषदेनं बंद केलाय आणि त्यामुळेच हे दोन्ही पक्ष आता समोरासमोर आलेले आहेत। समतानगरला जोडणारा जो पंचायत समितीचा जो रस्ता आहे तो जिल्हा परिषदेनं मालकी हक्क सांगत अचानक वाहतुकीसाठी बंद केलाय आणि यावेळी काटेरी कुंपण लावून हा रस्ता बंद करण्यात आलेला होता। मात्र शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर तारा हटवत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आणि दुसऱ्यांदा हा रस्ता बंद करण्यात आला होता। मात्र दोन्ही वेळेस शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता खुला केलाय, त्यामुळे रस्त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। कुठली कल्पना न देता नागरिकांची फक्त गैरसोय करायची, हा एकच उद्देश आहे जिल्हा प्रशासनाचा या माध्यमातून दिसून येतो। आणि अचानक पहाटे या ठिकाणी रस्ता बंद केला। आज शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेले पोल असतील, काटाड्या असतील, तारा असतील, आम्ही आज त्या उखडून टाकलेले आहेत। आम्ही आमचा अजून परत एकदा जिल्हा प्रशासनाला इशारा आहे, तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी रस्ता बंद करताल त्यावेळेस आम्ही येऊन प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी रस्ता तो खोडून काढू आणि उखडून टाकू।